रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मोठं भूस्खलन झालंय। घाटाच्या दरीकडील भागाचा मोठा हिस्सा कोसळल्याने प्रवासी आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। रघुवीर घाट हा रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा मार्ग असून पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्यामुळे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। गेल्या 15 दिवसातील ही तिसरी दरड कोसळण्याची घटना असून यावेळी झालेलं भूस्खलन अधिक भीषण आहे। या भूस्खलनामुळे घाटातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग घटनास्थळी पोहोचले असून सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत। सध्या पावसाचा जोर कायम असल्याने परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटक आणि वाहन चालकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी, खेड। नमस्कार, मी खोपीगावचा माजी सरपंच यशवंत भोसले। निसर्गरम्य अशा रघुवीर घाट परिसरात हजारो पर्यटक दिवसागणिक येथे ये जा करत असतात। आपला मनमुराद आनंद लुटण्याकरता इथे वर्दळ असते। सिंधी सातारा जिल्ह्यातील 21 गावांचा संपर्क देखील ह्या खेड तालुक्याशी जोडला गेलेला आहे। तेथील शालेय विद्यार्थी तसंच आमच्या खोपी गावातील इथे धनगरवाडे आहेत, येथील शालेय विद्यार्थी हे एसटीने तसेच पायी प्रवास ह्या मार्गावर करत असतात। गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात दरडी ढासळल्या, वेळीच प्रसंगावर राखून समज आल्यामुळे जीवितहानी टळली। यावर्षी देखील 3 ते 4 ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळलेल्या आहेत। दरडी कोसळून एसटीचा मार्ग देखील बंद झाला होता। एसटीमध्ये शालेय विद्यार्थी तसे प्रवासी अडकून राहिले होते। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा गावाला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे आणि माननीय शिंदे साहेबांनी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून देखील जाहीर केलेला आहे। आमची प्रशासनाला तसेच माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना नम्रतेची विनंती आहे, कृपया लवकरात लवकर या घाटाकरता निधी उपलब्ध करून ठिकठिकाणी संरक्षण भिंत तसेच डागडुजी करण्याकरता निधी उपलब्ध करून द्यावा। अन्यथा जीवितहानी झाल्यास त्यास पूर्णपणे शासन आणि प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। ह्या 2 वर्षापूर्वी अपघात झाला होता, तर आम्ही प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन अजून किती बळी घेणार आहे। हा जो पर्यटक येतोय लहान मुलांना घेऊन, लेडीज येत आहेत, महिला पुरुष आणि बहुसंख्य लोक अनेक जिल्ह्यातून येत आहेत आणि हा एवढा प्रशासनाने मंजूर करूनही हा रस्ता का खोळंबला आहे, का होत नाही, किती लोकांचे असेच बळी जाणार। ह्याच्यापूर्वी पण गेले होते। एसटीतून लहान मुलं वगैरे, शाळेतली मुलं, हायस्कूलची मुलं ह्या खोपीमध्ये शिकायला येत आहेत, त्यांचा हा जीविताचा प्रश्न आहे। असा मध्ये एक अपघात एसटीला झाला होता, आम्ही शिंदे साहेबांना पण आम्ही कळवलं होतं। त्यांनी थोडं लक्ष घालून प्रशासनावर दबाव टाकून हा राष्ट्रीय मार्ग त्यांनी घोषित केलेला आहे। तरी त्वरित ह्याचा पाठपुरावा करून हा जी लोकांची गैरसोय होते दळणवळणाची ते त्वरित पूर्ण व्हावी, ही आमची ग्रामस्थांची, खोपी ग्रामस्थांची आणि इतर सातारा जिल्ह्यातील लोकांची मागणी आहे। असं आम्ही शासनाकडून आम्हाला आश्वासन मिळेल आणि ती करतील ही आमची विनंती।